माझा चेहरा पाहिल्यानंतर लोक पहिलं स्माईल करतात आणि घरात घेतात, कारण की आम्ही कामं 100% मध्ये 90% आम्ही कामं नागरिकांची केली. दादांची आम्हाला जी खंबीर साथ मिळते त्याच्यातून आम्हाला सुद्धा प्रेरणा मिळते की दादांची काम करण्याची पद्धत. आम्ही फक्त बाबा इलेक्शन आले म्हणून प्रचाराला जायचं, मग हात जोडायचे, आम्हाला मतदान करा असं म्हणायचं, असं आम्ही नाही केलं. आम्ही प्रत्येकाच्या सुखदुःखात गेलेलो आहे. तर महिलांनी राजकारणात यावं का, आणि तुम्ही आता एकूण तुमचा अनुभव पाहता, काही अडचणी येतात? जो काम करतो त्याला भीती नसते. आपण 5 वर्ष नाही तर आपण 9 वर्ष काम केलेलं आहे. तर विधानसभा निवडणुकीमध्ये सगळ्यांचं लक्ष होतं की कुठल्या प्रभागात कितीचा लीड असणार आहे. तुम्ही कितीचा महेशदादांना लीड दिला होता? जरी विरोधक आला तरी 10,000च्या पुढेच लीड आम्ही घेणार, म्हणजे दुप्पट करणार. आणि हे कॉन्फिडन्सनी सांगतो. एक पे एक फ्री, म्हणजे एक नगरसेवक झाला आणि त्यांना असं मी माझ्या रूपानं दुसरा सुद्धा नगरसेवक भेटला. शाळेतील फंक्शन किंवा कुठला सण किंवा त्यांचा वाढदिवस की त्याला तुम्हाला वेळच देता येत नाही, त्यांची स्वारी म्हणावं लागते त्यांना परत. नमस्कार, मी विष्णू साना. प्लेट्सअप मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. महानगरपालिकेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यानंतर इच्छुक असतील, माजी नगरसेवक असतील, हे सगळेच निवडणुकीच्या तयारीला लागलेले आहेत. मात्र त्यांना परत निवडणुकीला सामोरे जात असताना नागरिकांचे कुठले प्रश्न सोडवणार आहेत, कुठले मुद्दे आहेत, त्यांचा काय अजेंडा असणार आहे आणि का त्यांना लोकांनी मतदान करावं, याचा सगळा आढावा मी नगरसेवकांकडून किंवा इच्छुकांकडून घेणार आहे. आज माझ्यासोबत भोसरीतील इंद्रायणी नगर भागातील प्रभाग क्रमांक 8 मधील माजी नगरसेविका नम्रताताई लोंढे माझ्यासोबत आहेत आणि त्यांचे पतिदेव योगेश लोंढे हे देखील सोबत आहेत. हे जोडपं समाजसेवा करत आहे, राजकारणामध्ये सक्रिय आहे आणि त्यांनी 5 वर्ष गेल्या काय केलं याचा एक आढावा घेणार आहे. आणि आता निवडणुकीला सामोरे जात असताना कुठले मुद्दे आणि लोकांसाठी काय काम करणार हेच मी त्यांच्याकडून विचारून घेणार आहे. तुमचं लेट्सअपमध्ये खूप खूप स्वागत. धन्यवाद. गेल्या कित्येक दिवसांपासून ज्या निवडणुकींची तुम्ही वाट पाहत होता, ती निवडणूक कार्यक्रम आता लागू झालेला आहे. कसा चाललाय प्रचार? खूप चांगल्या पद्धतीने चाललेला आहे. त्याचबरोबर रिस्पॉन्सही चांगला आहे, त्याच्यामुळे अजून आनंद वाटतोय लोकांपर्यंत जाण्याचा. बरं, आता असे कुठले कामं केले की तुम्हाला विश्वास आहे की नागरिक तुम्हाला मतदान करतील आणि पुन्हा सभागृहात जाण्यासाठी चान्स देतील? सर्वात महत्त्वाचं, नागरिकांना अपेक्षा असतील की आम्ही कॉल केला तर तो कॉल पटकन उचलला जावा आणि त्याला रिस्पॉन्स द्यावा. हे काम प्रथमतः आम्ही केलेलं आहे. नागरिकांचं कुठलंही काम छोटं मोठं असून ते काम करणार असेल तर ते काम करून देतो म्हटलेलं आहे. म्हणजे होणार नसेल तर ते होणार नाही हेही आम्ही बोललेलं आहे. कधीही कुठलं आश्वासन नागरिकांना दिलेलं नाही. बरं, मग गेल्या 5 वर्ष, आता निवडणुकाच नाही लागल्या 2-3 वर्ष, तर पहिल्या टर्ममध्ये काय असे 5 कामं केले की त्या कामाच्या जोरावर तुम्ही आता प्रचाराला जाताय आणि लोकांना सांगताय की येस, तुम्ही आम्हाला पुन्हा मतदान केलं पाहिजे? सर्वात महत्त्वाचं तर कोरोना काळ जो 2 वर्षाचा होता, त्यामध्ये आम्ही नागरिकांना जे हॉस्पिटलचे बेड उपलब्ध होत नव्हते ते सर्वांना आम्ही उपलब्ध करून दिले. त्याचप्रमाणे जो आपल्या प्रभागाला जो स्लम एरिया जोडलेला आहे त्या नागरिकांना अन्नदान वाटप, किराणा वाटप, ज्यांना भाजीपाला नाही आहे त्यांना भाजीपाला देणं, अशी बरेचसे आम्ही आमच्याकडनं जेवढं करता येईल तेवढा प्रयत्न आम्ही केलेला आहे. त्याचप्रमाणे रेमडेसिवीरही त्यावेळेस मिळत नव्हते, ते इंजेक्शनही देण्याचा बराचसा प्रयत्न उपलब्ध करून देण्याचा. त्याचप्रमाणे एक असा क्षण आहे की आमच्या सोसायटीमध्ये एक आमच्या मॅडम राहतात त्यांचा आणि आमचा अतिशय घनिष्ठ संबंध आहे. त्यांचे बंधू अतिशय म्हणजे बरेचसे घाबरलेले होते, ICU मध्ये होते ते. तर त्यांना आम्ही स्वतः हॉस्पिटलमध्ये त्या काळामध्ये सोडत नव्हते, तरीही आम्ही परिचयाचे डॉक्टर असल्यामुळे स्वतः ICU मध्ये जाऊन त्यांना त्यांची भेट घेतली आणि त्यांना एक धीर दिला. त्याच्यामुळे त्यांना तो धीर आला, नाहीतर परिस्थिती फार गंभीर होती ती. हे आम्ही सहकार्य केलं. विकास कामाचं काय, कुठले विकास कामं? विकास कामांबद्दल आपण जे तिरुपती चौक ते पुणे नाशिक हायवे जो रस्ता आहे तो जोडण्यात आलेला नव्हता. प्रथमतः तो जोडण्यात आला आणि तो रस्ता विकसित केला, त्यामुळे वाहतूक सुरळीत झाली. त्याचप्रमाणे आपल्या प्रभागामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्केटिंग ग्राउंड आहे. ते स्केटिंग ग्राउंड बनवल्यामुळे प्रभागातील स्केटिंग खेळणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रॅक्टिसची सोय उपलब्ध झाली. या आपल्या भोसरी परिसरातून जे स्केटिंग खेळणारे विद्यार्थी होते
ते विमाननगरला ते जात होते. त्यांची ती एक गैरसोय होती, ती सोय करून दिली. त्याचप्रमाणे आपल्या परिसरामध्ये 4-6 या परिसरामध्ये कुठल्याही प्रकारचे गार्डन विरंगुळा केंद्र नव्हते. तर सेक्टर 4 मध्ये कैलासवासी भगवान तात्या लोंढे या नावाने एक उद्यान विकसित करण्यात आले. त्याचप्रमाणे विरंगुळा केंद्र आहे सेक्टर 4 मध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी. त्या विरंगुळा केंद्रामध्ये आज ज्येष्ठांसाठी बसण्याची एक सोय पण उपलब्ध झाली. त्याचप्रमाणे एक हॉल आहे त्या विरंगुळा केंद्रामध्ये. त्यामुळे तिथे एक ज्येष्ठांसाठी छोटे मोठे कार्यक्रम घेण्यात येतात. नक्कीच तुमच्यासोबत भक्कमपणे उभे असतात योगेशजी. सातत्याने प्रभागामध्ये कामं असतील किंवा इतर गोष्टी असतील त्यामध्ये ते असतात. योगेशजी कसे होते पहिले 5 वर्ष? कारण पहिल्या टर्मला ताई निवडून आल्यानंतर बऱ्याच लोकांच्या समस्या होत्या, बरेच लोक प्रश्न घेऊन यायचे होते, ते कसे सोडवले? खरं तर मी आमचे मार्गदर्शक महेशदादा लांडगे यांच्या मनापासून आभार मानेन. 2017च्या निवडणुकीमध्ये आम्हाला त्यांनी आमचं कंडिशन त्यावेळेस अशी नव्हती की आम्ही इलेक्शन लढू किंवा त्या ह्याच्यापर्यंत जाऊ. दादांनी आमच्यावर विश्वास ठेवला. दादांनी आम्हाला लढ म्हणाले. आम्ही लढल्यानंतर आम्ही आमच्या पॅनलमध्ये 3006 या मताधिक्यांनी आम्ही निवडून आलो. आल्यानंतर आम्ही एकही दिवस म्हणजे दुसऱ्या दिवशी आम्ही विजयी झाल्यानंतर कुठं फिरायला गेलो नाही, कुठं एन्जॉय करायला गेलो नाही. आमच्या निकालाच्या दुसऱ्या दिवसापासून आम्ही प्रभागामध्ये फिरायला सुरुवात केली. आणि प्रभागामध्ये फिरत असताना आम्हाला अनेक लोकांनी त्यांच्या अडचणी सांगितल्या. एक अडचणी आम्ही समजून घेतल्या. त्याच्यावर टप्प्याटप्प्याने आपण उपाययोजना त्या चालू केल्या. सगळ्यात महत्त्वाचे लोकांचे ड्रेनेजच्या काही समस्या होत्या. 2017 साली त्या समस्या हळूहळू एक आम्ही सोडवायला सुरुवात केल्या. नवीन टेंडर प्रोसेस केले. हे करत असताना महानगरपालिकेमध्ये आपण नवीन असल्यामुळं खूप अडचणींचा सामना करावा लागला. परंतु आम्ही दादांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेत प्रत्येक प्रश्न मांडत गेलो. अधिकाऱ्यांशी सलोख्याचे संबंध निर्माण केले आणि अधिकाऱ्यांनी सुद्धा आम्हाला कुठेही आमची कामं अडू न देता ही आमची कामं म्हणजे नागरिकांची कामं म्हणजे आमची कामं आहे असं समजून आम्ही अधिकाऱ्यांकडे रिक्वेस्ट करायचो आणि अधिकारी ती कामं लवकर करून द्यायची. मध्यंतरीच्या काळामध्ये 1-2-3 वर्ष प्रशासन राज होतं. त्यामुळे अनेक जे माजी नगरसेवक होते त्यांचं असं म्हणणं होतं की प्रशासन राजमध्ये काम होत नाहीत. तुमचं काय निरीक्षण आहे? खरंच प्रशासन राज कसं गेलं आणि नागरिकांचे प्रश्न तसे खोळंबलेत का ताई? विकास पाहिजे असा झाला नाही, परंतु जे छोटी मोठी कामं होती ते प्रशासन काळामध्ये झालेली आहेत. म्हणजे आमच्या परिसरामध्ये मोकळे भूखंड आहे. नागरिकांच्या अपेक्षा होत्या की आमच्याही सेक्टर 9, 10, 11 या भागामध्ये गार्डन विकसित व्हावं, विरंगुळा केंद्र व्हावं, विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी. पण ते करता आलेले नाही. पण मात्र जे छोटे मोठे होते, ड्रेनेजच्या लाईन असो, लाईट्स असो, हे छोटे छोटे समस्या त्यांनी सोडवल्या. पण ज्या मोठ्या समस्या पाहिजे अशा त्या झालेल्या नाही. मोठी दमछाक झाली म्हणायची. नक्कीच. आता योगेश भाऊ राजकारणात सक्रिय होते, मात्र तुम्ही राजकारणात सक्रिय झाल्या गेल्या वेळेस पहिलीच तुम्ही निवडणूक लढली. तर तुमची काय अशी राजकीय पार्श्वभूमी आहे? माझे चुलते माजी नगरसेवक सुरेश तात्या म्हेत्रे आणि ज्येष्ठ नगरसेवक सासरे वसंतनाना लोंढे हे दोघेही नगरसेवक होते. तर त्यांच्या बरोबरीने आम्ही घराबाहेर कधी पडलो नाही. आम्ही शिक्षण झालं की लगेच लग्न झाले आमचे. आम्ही कधीही घराबाहेर नव्हतो. पण ही एक जबाबदारी पडली, त्याच्यामुळं आम्ही शिकत गेलो. पण असं वाटलं होतं का की आपल्याला लग्न झाल्यानंतर एकदा राजकारणात जावं लागेल, त्यानंतर सभागृहात जावं लागेल? नाही, असं कधीही वाटलं नाही. पण ते एक जबाबदारी पडल्यानंतर ते आपोआप शिकत गेले. योगेशजींची साथ कशी भेटली? आम्ही दोघंही खंबीरपणे नागरिकांच्या प्रश्नासाठी उपस्थित असतो. आणि नागरिकांनाही आता असंच झालेलं आहे की मी जरी एकटी गेले तरी योगेश आले नाही असं म्हणतात, आणि ते जरी गेले तरी मी आले नाही असं म्हणतात. त्याच्यामुळे नागरिकांनाही असंच हे झालेलं आहे की हे दोघं आले कसे नाही, हा प्रश्न उपस्थित होतो. बरोबर. आता प्रचार सुरू झालेला आहे. रोज किती चालणं होतं? किती किलोमीटर चालतं? योगेशजी किती किलोमीटर चालतात ताईंसोबत? फ्लॅट चढतो आम्ही हे विचारा आम्हाला. सोसायटी असल्या किती फिरणं होतं? 1300 ते 1400 फ्लॅट्स मध्ये आम्ही जातो रोज. रोज. काय विचारतात बरं लोक तुम्हाला?
नाही, माझा चेहरा पाहिल्यानंतर लोक पहिलं स्माईल करतात आणि घरात घेतात, कारण की आम्ही कामं 100% मध्ये 90% आम्ही कामं नागरिकांची केली, नागरिकांपर्यंत पोहोचलेलो आम्ही थोडक्यात. त्यांच्या सुखदुःखामध्ये त्यांचा छोटा छोटा वाढदिवस असो किंवा कुठलाही घरगुती कार्यक्रम असो किंवा समस्या असो, प्रत्येक ह्याला आम्ही धावून गेलेलो आहे. त्याच्यामुळे आमचा परिचय चांगला आहे. नागरिकांपर्यंत आम्ही 9 वर्षामध्ये पोहोचलेलो आहे. आमचा 5 वर्षाचा नगरसेवकाचा कालावधी आणि पुढचे 4 वर्ष प्रशासकीय राजवट. आम्ही 9 वर्ष नागरिकांच्या सातत्य सानिध्यामध्ये आहे. त्याच्यामुळं मला सांगावं लागत नाही की मी उभी आहे इलेक्शनला. मी ते सांगत काहीच नाही. गेल्यावर पहिले लोक स्माईल करतात आणि घरामध्ये घेतात. त्याच्यामुळं मला वाटत नाही की मला जास्त कष्ट घेण्याची गरज आहे. योगीजी तुमच्या सोबतच असतात सातत्याने, तर असं काय वाटतं की कुठले कामं हे सुटायला पाहिजे होते गेल्या 2-3 वर्षामध्ये, पण ते खोळंबलेले आहेत प्रशासन राज असल्यामुळे, तर ते कुठले काम आहेत? खरं तर प्रभागामध्ये प्राधिकरण असल्यामुळं प्राधिकरणाने आरक्षित भूखंड मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ठेवलेले आहेत. आम्हाला एकच खंत वाटते की कोरोनाच्या जे 2 वर्ष गेली आमच्या आमच्या 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये जे 2 वर्ष कोरोनाची गेली, 2020 ते 2021चा जो काळ होता, त्या काळामध्ये शून्य बजेट आम्हाला विकास कामांसाठी मिळालं. आणि आम्ही जे स्वप्न पाहिलं होतं आमचा प्रभाग कसा झाला पाहिजे, आम्ही एक उदाहरण सांगतो. स्विमिंग टँक आमचं एक स्वप्न होतं की आपल्या प्रभागातील नागरिकांना आंतरराष्ट्रीय दर्जाचा स्विमिंग टँक त्या ठिकाणी व्हावा. त्यासाठी टेंडर सुद्धा झालं, 10 कोटीचं ते टेंडर होतं. परंतु एक असा त्या कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्यानंतर त्या तिसऱ्या दिवसापासून ज्या वर्क ऑर्डर होत्या त्या सगळ्या कॅन्सल करण्यात आल्या. म्हणजे ते कॅन्सल केल्यानंतर त्याच्यावर एक परत पिंपरी चिंचवडच्या आयुक्तांनी, त्यावेळेसचे आयुक्त जे होते, त्यांनी एक असा निर्णय घेतला आहे ते स्विमिंग टँक व्यवस्थित चालवायचे. कारण स्विमिंग टँक म्हणजे पांढरा हत्ती पोचल्यासारखं आहे. त्या स्विमिंग टँकची व्यवस्थित देखभाल करून तिथंच लोकांना आपण हे करायचं. पण आमची जी इच्छा आहे ती आम्ही ह्या येणाऱ्या काळामध्ये नक्कीच ती पूर्ण करू. आमचं डिस्ट्रिक्ट सेंटर जे आहे सर्कल, तिथं आम्हाला योगा हॉल आणि स्विमिंग टँक अशा आमचं त्या डोक्यात आहे. अजून काही भूखंड आहेत, सेक्टर 11 असेल, 13 असेल, इथली जी आरक्षण आहेत, जॉगिंग ट्रॅकचं एक आरक्षण आहे, त्याच्यानंतर बस टर्मिनसचं एक आरक्षण आहे, ते सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी डेव्हलप करायचं आहे. या ठिकाणी PMPLचा मोठा डेपो, जसा बाणेरच्या आपण पाहिला हायवेला जो डेपो आहे तसा एक डेपोचं आरक्षण आहे. आता आपल्या प्रभागामध्ये आमदार महेशदादांनी त्यांच्या दूरदृष्टीने, तुम्ही पाहिलं असेल, छत्रपती संभाजी महाराजांचा 140 फुटी पुतळा, जगातील सर्वात उंच पुतळा, बरोबर, आपल्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्राच्या तिथं आता आपलं मला वाटतं जवळजवळ काम पूर्ण झालेलं आहे. त्याच्यानंतर जी कुणाच्या डोक्यात कल्पना सुद्धा आली नसेल, भारतातलं पहिलं संविधान भवन दादांच्या डोक्यात ही कल्पना आली. ते फक्त संविधान भवन नसून तिथं चांगले चांगले विद्यार्थी तयार होणार आहे. जागतिक दर्जाची लायब्ररी त्या ठिकाणी दादांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. तर दादांची आम्हाला जी खंबीर साथ मिळते त्याच्यातून आम्हाला सुद्धा प्रेरणा मिळते की दादांची काम करण्याची पद्धत आणि दादांच्या त्या कामाकडे बघून आम्हाला सुद्धा अशी काहीतरी चांगली कामं आपल्या प्रभागामध्ये, आता ही आपल्या प्रभागातच झालेली कामं आहे, परंतु ही कामं होत असताना अजूनही आमच्या ज्या अपेक्षा होत्या, ज्या 2022 आम्हाला पूर्ण करायच्या होत्या, त्या आम्हाला करता आल्या नाही. आता ज्या 2026च्या निवडणुका होतील त्याच्यात आम्ही नागरिकांनी आमच्याकडून ज्या अपेक्षा ठेवल्यात त्या काय आम्ही 100% पूर्ण करू शकलो नाही. त्या समस्या किंवा ते प्रोजेक्ट आम्हाला या येणाऱ्या 2026च्या इलेक्शन नंतर ते आम्ही एका वर्षात कमीत कमी त्यातले 2 तरी प्रोजेक्ट चांगले मार्गी लावू, हेच आम्ही आता नागरिकांसमोर आता मांडतोय. बर, पहिलं काम कुठलं करायचं ताई? पहिलं काम नागरिकांची अपेक्षा आहे ते वाचनालय. बर, त्याचप्रमाणे जो 6, 9, 11, 13चा भाग, ज्या नागरिकांचं मत आहे की आमच्या भागात कुठल्याच प्रकारच्या सोयी सुविधा नाही, नागरिकांच्या अपेक्षेनुसार त्यांचे एखादं काम करून देणे, ते काम करायचं. मग आता तुम्ही आता हे राजकारणात दोघंही आहेत, तर मग घरी
रिलॅक्स बसले तर तुम्ही काय घरगुती गोष्टी चालतात की प्रभागातल्या आणि राजकीयच गप्पा रंगतात? शक्यतो राजकीय गप्पा जमतात, कारण की दोघांनाही कॉल हे प्रभागातील नागरिकांच्या समस्यांचेच असतात, त्यामुळे राजकीयच. दिवसभरात किती कॉल घेतात आणि किती कॉल येतात? त्याला लिमिट नाही. दोघीचे तुम्हाला किती कॉल येतात? खरं बघायला गेलं तर आमच्याकडं समस्या तर आहेच, परंतु इतर म्हणजे नागरिकांच्या आम्ही फक्त काय अशा महानगरपालिकेच्या समस्या नाही सोडवल्या, आम्ही त्यांच्या फॅमिलीच्या समस्या म्हणजे काही अंतर्गत गोष्टी त्यांच्या असतील, त्यांना कुठे प्रॉब्लेम येत असेल म्हणजे कौटुंबिक संबंध आम्ही निर्माण केले. आम्ही फक्त बाबा इलेक्शन आले म्हणून प्रचाराला जायचं, मग हात जोडायचे, आम्हाला मतदान करा असं म्हणायचं, असं आम्ही नाही केलं. आम्ही प्रत्येकाच्या सुखदुःखात गेलेलो आहे. सुखात जाण्यापेक्षा दुःखात जाणं हे आम्हाला क्रमप्राप्त होतं, म्हणून आम्ही जास्त करून कुणाचंही घरात किंवा कोणी ॲडमिट असेल, कुणाचं बिल कमी करायचं असेल, हॉस्पिटलच्या बिलासाठी आम्हाला दोघांना, हिला रोज 1-2 फोन असतात, मला 1-2 फोन असतात, वेगळे फोन असतात. तेच फोन नाही. बरं, त्यांनी ती बिलं कमी केल्यानंतर मी केलेली त्यांना माहिती नसतात. बरं, बिलं कमी केल्यानंतर म्हणजे तुमच्या प्रभागात म्हणजे तुमच्या भागामध्ये एक नव्हे तर 2-2 नगरसेवक भेटल्यासारखं असं होतं, म्हटलं तरी असं लोक बोलतात. अच्छा, हां. बर, म्हणजे लोकांना असं वाटतं जर मी नाही कॉल उचलला तर ती अवेलेबल असते, तिने नाही उचललं तर मी अवेलेबल असतो. आमच्या इथं स्लम एरिया पण आहे, बालाजीनगर आहे, खंडेवस्ती आहे, गवळी माता आहे. म्हणजे त्याही आमच्या काही त्या ठिकाणी गरीब कुटुंब राहतात. तिथल्या लोकांना किंवा तिथल्या माझ्या युवा मित्रांना रोजगार मिळवण्यासाठी आम्ही अनेक प्रयत्न करतो. कुठे त्यांना मग सर्व्हिस लावायचं असेल, आमच्या इथं MIDC असल्यामुळं आम्ही त्यांना जॉबसुद्धा त्या ठिकाणी लावून देतो. त्यामुळे त्यांच्या घरचे सुद्धा आमच्याशी एवढे जवळीक आलेले आहेत की त्यांना वाटतं की आमचं घर जे चाललंय हे यांच्यामुळे चाललंय. पण मी त्यांना सांगतो की बाबा आपण एक कुटुंब आहोत आणि त्या कुटुंबाचा मी एक जबाबदार नागरिक आहे आणि मी त्या कुटुंबासाठी करतोय, हे माझं कर्तव्य आहे. नक्कीच. आता फारशा महिला ह्या राजकारणात येण्यासाठी उत्सुक नसतात, मात्र तुम्ही ऑलरेडी 5 वर्ष काम केलंय आणि आता समोर तुमचा प्रवास सुरू आहे, तर महिलांनी राजकारणात यावं का? आणि तुम्ही आता एकूण तुमचा अनुभव पाहता, काही अडचणी येतात? नाही, अशा काही अडचणी येत नाही. आता तसं पाहिलं तर नागरिकांनी आम्हाला दोघांना एकत्रच पाहिलेलं आहे. कधी मी एकटी गेले आणि ते एकटे गेले असं झालेलं नाहीये. क्वचित 1-2 कार्यक्रम जिथं मला काही प्रॉब्लेम असतील तर मी बरोबर गेलेली नाही. तसं आम्ही दोघांनी प्रवास 9 वर्षाचा एकत्रित केलेला आहे, त्यामुळे मला हे कधी जाणवलं नाही. बरं, मग महिला सुरक्षेचा प्रश्न फार ऐरणीवर येत असतो, सारखी ओरड असते की महिला सुरक्षित नाहीयेत, त्यामुळे तुमच्या प्रभागामध्ये तुम्ही CCTV कॅमेरे लावले की लावायचे अजून? नाही, लावलेले आहेत, आपल्या प्रभागात लावलेले आहेत. सर्व मेन चौकामध्ये सगळीकडे कॅमेरे लावलेले आहेत, त्याच्यामुळे महिला सुरक्षित आहेत. बरं, आता विरोधकांचं पण एक तगडं आव्हान तुमच्या समोर असणार आहे, त्याला तुम्ही तगडं आव्हान म्हणणार की काय म्हणणार? आव्हान वाटतं? नाही वाटत, कारण की 9 वर्ष नागरिकांमध्ये राहिलेलो आहे, त्याच्यामुळे असं काहीच वाटत नाही. इतका कॉन्फिडन्स? योगेशजी, तुमचं काय निरीक्षण? जो काम करतो त्याला भीती नसते. आपण 5 वर्ष नाही तर आपण 9 वर्ष काम केलेलं आहे. कारण जो मधला 4 वर्षाचा इलेक्शन आपला कार्यकाळ संपला, जो 4 वर्षाचा पिरियड होता तो सुद्धा आम्ही तसाच घालवला जसा आम्ही आमच्या पदावर होतो 5 वर्षाच्या नगरसेवक पदाच्या. परंतु आम्हाला अडचणी फक्त एवढ्याच आल्या की आम्हाला जे प्रोजेक्ट करायचे होते 4 वर्ष ते आम्हाला करता नाही आले. परंतु सामान्य नागरिकांच्या जास्त करून समस्या काय की बाबा ड्रेनेज चोकअप झालं, पाणी कमी येते, स्ट्रीट लाईट आमची लागत नाही, किंवा MSEBच्या काही तक्रारी असतील, आपलं स्थापत्य विभागाचं काम करताना कुठे केबल डॅमेज झाली, कुणाच्या घरातली लाईट 2-2 दिवस कधी कधी नसली, आम्ही स्वतः त्या ठिकाणी थांबून त्या केबल चेंज करून MSEBच्या अधिकाऱ्यांना बोलून ते काम करून घेतलंय. म्हणजे अतिशयोक्ती न सांगता आम्ही एकाचं ज्यावेळेस काम केलं त्या एकाने दुसऱ्याला सांगितलं की नाही, त्यांना फोन केला तर काम होतं. त्या दोघांनी अजून 4 जणांना सांगितलं. असा आमचा कामाचा आलेख वाढत गेला आणि आम्हाला कामाचा व्याप वाढला. ती कामं आम्ही जर केली नसती तर ती परत आमच्याकडे आलीच नसते लोक, आणि ती आम्हाला जॉईन झाली नसती. तो फटका आम्हाला या इलेक्शनला बसला असता. पण आम्ही 9 वर्षामध्ये जसं नम्रताने आता सांगितलं की 100% आम्ही सांगत नाही आम्ही कामं केली, 100%, 90% आम्ही कामं केलेलीत. 10% पण ही का राहिली मधला काळ जो
आमचा गेला. कोरोना काळात काही कामं लोकांची करता आली नाही. काही लोक खूप खुश आहेत आपल्यावर, काही लोक नाराज असतील ते की कधी त्यांची संपर्कात न आलेले. कधीच बरं. पण एक असंही बोललं जातं की काही बरेचसे असे लोकप्रतिनिधी आहेत की त्यांना ज्यांनी मतदान नाही केलं, समजा त्यांना कळलं की इकडून आपल्याला या भागामधून कमी मतदान आहे, मग तिकडचा जर माणूस तुमच्याकडे काम घेऊन आला तर तुमचा काय अप्रोच असतो? नाही, आम्ही हा कधी हे केलेला नाहीये. समज की त्या भागातले लोक आहेत की आपल्या भागातले व्यक्ती, आपला असो, आपल्या एरियातला असो, मोशीतला असो किंवा भोसरीतला असो, प्रत्येक व्यक्तीचा कॉल उचलणे आणि काम करून देणे, जेवढं आपल्याला करता आलं तेवढं आपण केलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं आणि आमच्याकडं म्हणजे आम्ही आधी असं कधीच पाहिलं नाही की समोरचा व्यक्ती कोणत्या पक्षाचा आहे. त्याने आपल्या विरोधात काम केलेलं असतं. मागच्या इलेक्शनला त्याने आपल्या विरोधात काम केले, पण त्या माणसाचं सुद्धा आम्ही लगेच, जसं माझ्या माणसाचं मी काम केले तसंच त्या माणसाचं पण काम केले. असं समजलं नाही की तो त्या पक्षाचा आहे मग त्याचं काम थोडं थांबू, असं आम्ही कधीच केलं नाही. महिला लोकप्रतिनिधी म्हणलं की महिलांच्या ज्या गरजा असतात किंवा काही समस्या आहेत ह्या त्यांना जास्त कळतात. तर महिला सुरक्षा संदर्भात तुम्ही काय पावलं उचललेले आहेत दोघांनी? सर्वात महत्त्वाचं, ज्यांच्या मार्गदर्शनाने आम्ही या प्रभागामध्ये काम करतो ते सन्माननीय आमदार महिजा लांडगे यांनी आमच्या प्रभागामध्ये पोलीस आयुक्तालयाची स्थापना केलेली आहे. त्यामुळे हा प्रभागातील, आमच्याच प्रभागातील नाही तर सर्व भोसरी मतदारसंघातील सर्वांना त्याचा फायदा होणार आहे. त्याचप्रमाणे पालिकेच्या वतीने सर्व चौकामध्ये CCTV बसवण्यात आलेले आहेत. पोलीस पेट्रोलिंग सुद्धा वाढवलंय आपण. म्हणजे मागच्या वेळेस एक प्रकार घडला होता, म्हणजे चेन स्नॅचिंगचे थोडे प्रकार घडत होते. त्याच्यानंतर दादांनी, फार मोठी समस्या आहे भोसरीमध्ये, ते दादांनी त्या ठिकाणी DCP PI या सगळ्यांची एक मीटिंग बोलवली. मी सुद्धा त्या मीटिंगला हजर होतो. त्या मीटिंगमध्ये पेट्रोलिंग वाढवण्यासंदर्भात चर्चा झाली. ज्या ठिकाणी आठवडे बाजार किंवा भाजी मंडई असेल, कुठे बाजार भरतोय, अशा महत्त्वाच्या चौकांमध्ये जिथं महिलांचा वावर जास्त असतो त्या ठिकाणी पेट्रोलिंगसाठी टीम वाढवल्या. तुम्ही पाहिलं असेल, एक निर्भया पथक त्या ठिकाणी स्थापन करण्यात आलं. ते निर्भया पथक सुद्धा आपल्या प्रभागामध्ये त्याचे राऊंड वाढवण्यात आले. आता तो जो चेन स्नॅचिंग असेल किंवा महिलांच्या काही या घटना घडल्या असतील त्या बऱ्याच प्रमाणात आता कमी झालेल्या आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जसं आता नम्रताने सांगितलं की पोलीस आयुक्तालय आपल्या प्रभागामध्येच आलेलं आहे. महेशदादांच्या कार्याला मी खरंच सलाम देतो. एवढे मोठे प्रोजेक्ट आणणं म्हणजे कोणाला शक्य झालं नाही, ते दादांनी माझ्या प्रभागात इकडं करून दाखवलं. त्यामुळं खरा अभिमान मला आहे की माझ्या प्रभागात हे प्रकल्प आले. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कमिशनर ऑफिस इथं आल्यामुळं शिस्त लागणार आहे. ज्या गुन्हेगार होते ते गुन्हेगारी आता बऱ्याच प्रमाणात आता कमी झालेली आहे. म्हणजे गुन्हेगारांना सुद्धा आता, पहिले पोलिसांना गुन्हेगार भेट नव्हते, आता पोलीस एवढे स्ट्रिक्ट झालेत की गुन्हेगारांना हात टेकल्याशिवाय पर्यायच राहिला. तुम्ही आता बोलले की महेशदादांनी तुम्हाला मदत केली आणि ते सगळं होऊ शकलं. मात्र याआधी एक तुमची निवडणूक झाली विधानसभा. तर विधानसभा निवडणुकीमध्ये सगळ्यांचं लक्ष होतं की कुठल्या प्रभागात कितीचा लीड असणार आहे. तुम्ही कितीचा महेशदादांना लीड दिला होता? 5,500. बर, मग आता यावेळेस किती लीड मिळेल किंवा असं काही कॅल्क्युलेशन केलंय? नाही, अजून विरोधकाचं नावच निश्चित नाही, तर कसं काय कॅल्क्युलेशन? बर, जरी विरोधक आला तरी 10,000च्या पुढेच लीड आम्ही घेणार. म्हणजे दुप्पट करणार. आणि हे कॉन्फिडन्सनी सांगतो, कारण तेवढं ग्राउंड लेवलला फिरलोय, तेवढं आपण कामं केलीत, म्हणून एवढा विश्वास आहे. आणि हा आत्मविश्वास नाही आहे, तर हा विश्वास. बर, असे कुठले 2 कामं सांगाल तुम्ही की ते तुम्ही केले आणि त्याचा उल्लेख तुम्हाला करावासा वाटतो नागरिकांपुढे गेल्यावर? सगळ्यात महत्त्वाचं, MIDC आपल्या प्रभागात असल्यामुळं आपला टेल्को रस्ता जो आहे, टेल्को रस्ता जिथनं MIDCला आतमध्ये रस्ते जातात ते रस्ते अतिशय खराब होते 2017च्या निवडणुकीच्या आधी. 2017ला आम्ही निवडून आल्यानंतर मला वाटतं 2018 साली आम्ही 2 टेंडर तर असे काढले. इंद्रायणी कॉर्नर म्हणजे सेंच्युरियन कंपनी ते इंद्रायणी चौकापर्यंत तो रस्ता आपण 30 मीटरचा केला. तो रस्ता वाढल्यामुळं त्या ठिकाणी ट्रॅफिकची समस्या जी होत होती, कारण मोठे ट्रेलर यायचे, मोठे टेम्पो त्या ठिकाणी यायचे, त्याच्यामुळं समस्या. आणि ट्रॅफिक म्हणजे कंपन्या सुटल्यानंतर 2-2 तास लोकांना त्या ठिकाणाहून जाताना
घरी पोहोचण्यासाठी 2-2 तास लागायचे. त्याच्यानंतर अनुकूल चौक म्हणजे गवळी माथा ते स्पाईन रोड, तो सुद्धा रस्ता मोठा करण्यात आला. तो पहिला एक सिंगल रस्ता होता, आता आपण तो डबल करून तो 30 मीटरचा रस्ता केला. त्याच्यानंतर क्वालिटी सर्कल ते संकेत हॉटेलपर्यंत हा सुद्धा अद्ययावत सिमेंटचा रस्ता आपण केला. असे अनेक प्रकल्प या प्रभागामध्ये आपण केले. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा तिरुपती चौक जो आहे, तिरुपती चौकामध्ये खाली आपण नाशिक हायवेचा जो रस्ता आता बनवला, एक डिवायडर तो कट केल्यामुळं तिकडनं बस किंवा इकडनं MIDCतल्या ट्रक या तिरुपती चौकातून जात असल्यामुळं मोठ्या ट्रक आल्यामुळं सगळं जाम व्हायचं, ट्रॅफिक जाम व्हायचं. मग ते ट्रॅफिक जाम व्हायचं आणि मग मला सगळ्या या परिसरातल्या लोकांचे मला फोन यायचे, नम्रताला फोन यायचे की तुम्ही यावर काहीतरी उपाययोजना करा. मग आम्ही त्यावेळेस DCP म्हणजे वाहतूक शाखेचे DCP बांगर साहेब होते. बांगर साहेबांना आम्ही एक पत्र दिलं, या ठिकाणी आम्हाला हाईट बॅरियर बसवायचं आहे आणि एक सिग्नल बसवायचं आहे. त्यांनी त्वरित आमचे ट्रॅफिकचे PIS दीपक साळुंके साहेब त्यांना ते पत्र पाठवलं. दीपक साळुंके साहेबांनी या ठिकाणी व्हिजिट केली. व्हिजिट केल्यानंतर आम्ही सगळ्यात पहिलं काम सिग्नल बसवायचं केलं. सिग्नल सुद्धा या ठिकाणी चालू झाला. आता ती ट्रॅफिकची समस्या 80% कमी झालेली आहे. 20% का राहिली ती पण सांगतो. आपल्या काही लोकांना नियम न पाळण्याची सवय, ते नियम न पाळल्यामुळे ती 20% समस्या तशी पण 80% केल्याचा आम्हाला अभिमान आहे. नक्कीच. आता इंद्रायणी नगरच्या जवळ म्हणजे तुमच्या प्रभागाला लागूनच म्हणजे जवळच आळंदी आहे, तर एक वारी किंवा आळंदीमध्ये एकादशीला जी काही यात्रा भरते, तर त्या काय आठवणी? सर्वात महत्त्वाचा जन्मच आळंदीमध्ये झालेला आहे तुमचा? हो, माझा जन्म आळंदी पालिकेच्या हॉस्पिटलमध्ये झालेला आहे. मुलगी जन्मल्यानंतर आई वडिलांना हॉस्पिटलला पैसे देऊन बाळ घरी आणावं लागतं. मी जन्मल्यानंतर माझ्या आईला 300 रुपये मिळालेले आहेत. तर काय भावना असतात? एकूणच वारकरी येतात तुमच्या या भागामध्ये, तर त्यांचा फार वावर असतो, तर त्या संदर्भात वारकरी आल्यानंतर वारकऱ्यांना अन्नदान करणे, त्यांना ज्या सुखसुविधा लागतात, हॉस्पिटलसाठी ज्या औषधं लागतात ते पुरवणे. त्याचप्रमाणे आमच्या इंद्रायणीनगर भागामध्ये बऱ्याच ठिकाणी दिंड्या येतात, तर त्यांच्या आनंदामध्ये आम्ही सहभागी होतो. इतर काय उपक्रम असतात तुमचे या संदर्भात? म्हणजे वारकरी झाले तर आमचं राजश्री शाहू महाराज प्रतिष्ठान आहे, त्या प्रतिष्ठानाच्या अंतर्गत आम्ही नवरात्रोत्सव साजरा करतो. एवढंच नाही तर दरवर्षी आम्ही नागरिकांना देवदर्शनाला घेऊन जातो. भीमाशंकर असेल किंवा अक्कलकोट असेल, आणि गेले 4 वर्ष झालं हा उपक्रम राबवत आहेत. साधारण 2021 महिला आपल्या या ट्रिपला असतात. बरं, म्हणजे ट्रिप पण देवदर्शन पण. आणि हे इलेक्शन आले म्हणून आहे, आपले 4 वर्ष झाले आपण कंटिन्यू करतोय. बरं, महेश दादांची कशी साथ लागते? आज दादांची साथ आहे म्हणूनच आज आम्ही छोटे प्रश्न असो किंवा मोठे, प्रत्येक प्रश्नाला आम्ही सामोरे जातोय आणि नागरिकांची सर्व सोयी सुविधांना पूर्ण करून देतोय. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा सर, आमच्या म्हणजे दादांना मी 1,00,000 धन्यवाद देईल. प्राधिकरण भाग आहे आमचा. म्हणजे प्राधिकरणातल्या नागरिकांच्या समस्या काय असतात, त्यांची 99 वर्षाच्या भाडेकरावर प्लॉट आहेत सगळ्यांचे. दादांनी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आम्हाला सुद्धा माहिती नव्हतं की दादा हा मुद्दा विधानसभेत मांडतील, हा विधानसभेत प्रश्न मांडतील. दादांनी सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे प्रॉपर्टी फ्री होल्ड, म्हणजे प्राधिकरणाच्या प्रॉपर्ट्या त्या फ्री होल्ड करण्याचं सगळ्यात मोठं काम दादांनी केलेलं आहे. आणि प्रॉपर्टी फ्री होल्ड म्हणजे काय, जो 99 वर्षाचा करार आहे तो रद्द होणार आणि पूर्णतः तुम्ही मालक होणार. म्हणजे एक वेळ असं होतं की 99 वर्ष म्हणजे आपण थोडक्यात भाडेकरूच होतो प्राधिकरणाचे, पण दादांच्या या प्रॉपर्टी फ्री होल्डच्या निर्णयाने आता खरे प्राधिकरणवासी मालक झाले त्या जमिनीचे. त्यामुळं दादांना जेवढे आभार मानेल दादांचे तेवढे कमीच आहेत. आणि मी येणाऱ्या काळात नागरिकांच्या आम्ही दोघंही म्हणजे असं झालंय की ते म्हणतात एक पे एक फ्री, म्हणजे एक नगरसेवक झाला आणि त्यांना असं मी माझ्या रूपानं दुसरा सुद्धा नगरसेवक भेटला असं लोकांना वाटतं. आणि लोक ती म्हणली तसं की आमच्या दोघांपैकी एक गेलं की ती नाही आली का, आणि ही गेले की योगेश नाही आला. कोणीतरी एक जण उपलब्ध असतं, पण लोकांना अपेक्षा आहे दोघंही यावं आमच्याकडे. नक्कीच. तुम्ही निवडणूक लढता, जिंकता, नगरसेवक होता, मात्र यामध्ये
कार्यकर्ते फार लढतात, प्रचार करतात, त्यांचा किती मोठा वाटा आहे? आज कार्यकर्त्यांमुळेच मी 9 वर्ष झालं जनतेची सेवा करते आणि कार्यकर्त्यांचंच पाठबळ असल्यामुळं आज मी मोठे मोठे कार्यक्रम करते प्रभागामध्ये. कार्यकर्त्यांचे मनापासून आभार व्यक्त करेल की सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 11 पर्यंत ते आमच्या दोघांच्या बरोबर असतात. म्हणून कार्यकर्त्यांच्या जोरावर मी आज निवडणुका लढवत आहे. तुम्ही आता दोघंही सार्वजनिक जीवनामध्ये आहे. अनेकांना असं वाटतं की नगरसेवक म्हणलं की एकदम चांगलं असतं, मान, प्रतिष्ठा, अधिकार हे सगळं असतं. तुमचं कसं शेड्यूल असतं सकाळपासून संध्याकाळपर्यंत? खरं तर सकाळी उठलं 7:30ला फोन चेक करायचा, कुणाच्या समस्या आल्यात व्हॉट्सअपला त्या चेक करायच्या, त्या समस्या लगेच अधिकाऱ्यांना फॉरवर्ड करायच्या आणि त्या समस्येवर तोडगा नाही निघाला तर 9-10 वाजेपर्यंत अधिकारी महानगरपालिकेत येतात. 10 वाजता त्या कामाचा परत फॉलोअप घ्यायचा. 10च्या नंतर मग ते काम नाही झालं तर दुपारपर्यंत परत फॉलोअप घ्यायचा, परंतु ते काम पूर्ण करायचं. त्याच्यानंतर सगळ्यात मला चिंता वाटते, आमची 2 लहान मुलं आहेत, म्हणजे एक 9वीला आहे आणि एक 3रीला आहे, राजवीर आणि रणवीर. म्हणजे दिवसभर आम्ही बाहेर असतो, प्रचारात असतो, मुलं घरी दिवसभर एकटे असतात आणि सकाळी आम्ही जेवण वगैरे बनवून मुलांना हे करून बाहेर निघतो. ते रात्री आम्ही 11:30-12च्या दरम्यान आम्ही घरी जातो. पण मुलं कधी असे फोन करून विचारणार नाही की तू कधी येणार आहे, कधी आम्हाला जेवायला देणार आहे. मुलं त्यांची ती जेवतात. त्यांना सुद्धा डिसिप्लिन आम्ही एक सवय लावून ठेवलेली आहे. त्यामुळे मुलांचं सुद्धा एक आम्हाला चांगलंही वाटतं. आणि कार्यकर्त्यांबद्दल सांगायचं म्हटलं तर कार्यकर्त्यांना मी हात जोडून त्यांचं खरंच आभार मानतो की सकाळी 8-9 वाजल्यापासून कार्यकर्ते या म्हणजे प्रचारात सहभागी होतात. ज्याला त्याला सकाळी 8-9 वाजता काम डिवाइड केले जातात. त्या कामानुसार त्यांनी ते काम दिवसभर करायचं. ते काम करून आल्यानंतर रात्री आमची 9:30-10 वाजता परत भेट होती सगळ्या कार्यकर्त्यांची. कार्यकर्ते म्हणण्यापेक्षा मी त्यांना माझे भाऊ म्हणेल. कारण कार्यकर्ता हा आता कार्यकर्ता म्हणून राहिलेला नाही. आपण जर कौटुंबिक नातं जपलं तरच कार्यकर्ता आपल्याजवळ राहतो. आणि म्हणण्यापेक्षा जर भाऊ म्हटलं तर ते जवळचं नातं वाटतं. आणि माझे भाऊ माझ्यासाठी दिवस रात्र झगडतात. महिला भगिनी पण माझ्या ज्या आहेत, म्हणजे नम्रताच्या ज्या मैत्रिणी असतील त्या सगळ्या तिच्याबरोबर दिवसभर थांबतात. या बिझी शेड्यूलमध्ये त्यांच्या घरचे सुद्धा त्यांना काही बोलत नाही. मी त्यांचं सुद्धा आभार मानतो. आणि रात्री 9:30-10 वाजता आल्यानंतर आमच्या परत मग रात्री चर्चा होतात दिवसभरात काय घडामोडी घडल्या, उद्याचा आपला प्लॅन काय असेल, या सगळ्या चर्चा होतात. मग त्यामध्ये सगळ्या राजकीय किंवा आज कोणी कुणाला काय सपोर्टिव्ह झालं का कोणी निगेटिव्ह काय बोललं का, या सगळ्या चर्चा होतात. त्याच्यातून उद्याची दिशा ठरवली जाते आणि आमचा प्रचार एकदम व्यवस्थितरित्या चालू आहे. कोणतीही गडबड नाही. त्यामुळे मी सांगितलं आमचं लीड हे 10,000च्या पुढेच असेल. नक्कीच. एक आई म्हणून जेव्हा मुलांना वेळ देता येत नाही त्यावेळेस काही मुलांचे काही प्रश्न असतात, निरागस असतात मुलांचे प्रश्न. पण त्यांनाही कळते आपले आई वडील राजकारणात आहे, सामाजिक सेवा करण्याचं त्यांनी हे घेतलेलं आहे, वारसा घेतलाय, तर त्यांनी केलं पाहिजे. आणि मुलं समजूतदार आहे. मात्र असा कुठला प्रसंग की एखादं शाळेतील फंक्शन किंवा कुठला सण किंवा त्यांचा वाढदिवस की त्याला तुम्हाला वेळच देता येत नाही, त्यांची स्वारी म्हणावं लागतं त्यांना परत? खरंच एक आई म्हटलं की आईचा प्रत्येक एक हळवा कोपरा असतो. काही गोष्टी आता इमोशनल, म्हणजे मुलं आम्हाला घरी गेल्यावर म्हणतात, तिला म्हणतात मम्मी तू दिवसभर आमच्यापाशी नाहीये, म्हणजे तुला माझी काळजी नाही का, म्हणजे ह्या गोष्टी थोड्या होतात. पण आम्ही लाड पण तेवढा करतो. मुलांना कुठली गोष्ट आम्ही कमी पडून देत नाही. आमची आई सुद्धा त्यांच्यावर लक्ष ठेवते, म्हणजे माझी आई आणि माझा भाऊ रुपेश. आमचं संपूर्ण कुटुंब आमच्या बरोबर असल्यामुळं, आमची एकी असल्यामुळं आम्हाला कुठल्याही गोष्टीची कमी पडत नाही. आणि त्यामुळं आम्ही कायम पॉझिटिव्ह राहतो. नक्कीच. पॉझिटिव्ह राहिलं की माणूस पुढेच जातो, तो कधीच मागे येत नाही. नक्कीच. राजकारणी मंडळी सार्वजनिक जीवनात असतात, मात्र एक आई म्हणून सुद्धा एक हळवा कोपरा असतो आणि त्याच भावना त्यांच्या दाटून आल्या म्हणून त्यांच्या डोळ्यात अश्रू आलेत.
मात्र राजकारण करत असताना आपल्या मुलाला देखील व्यवस्थित वेळ देता येत नाही, हा एक भाग आहे. मात्र राजकारणात हे राजकारण नाहीये, पण एक राजकारणी मंडळींच्या खाजगी आयुष्यामध्ये अशा सुद्धा गोष्टी असतात, असं या प्रसंगावरून आपल्याला जाणवलंय. तर हे होते नम्रता लोंढेताई ह्या होत्या आणि त्यांचे पतिदेव योगेशजी लोंढे, हे दोघं आहेत. एक टर्म त्यांची पूर्ण झालेली आहे, दुसऱ्या टर्मसाठी सध्या ते प्रयत्न करतायत. आम्ही काम केलंय त्यामुळे हा आम्हाला आत्मविश्वास आहे आणि आमच्या कामाच्या जोरावर मतदार पुन्हा एकदा आम्हाला संधी देतील आणि संधी दिली तर काय करायचं हा देखील अजेंडा त्यांचा ठरलेला आहे. बघूया आता त्यांच्या या प्रयत्नाला किती यश येतं. निवडणूक झाल्यानंतर किंवा 5 वर्ष झाल्यानंतर पुन्हा एकदा त्यांनी दिलेला शब्द पाळला की नाही हे विचारायला मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येणार आहे. तुमच्या पुढच्या राजकीय वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.